पुढीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा। आता त्यांनी आपल्याला हे 3 प्रश्न विचारले आहेत। या तिन्हींची उत्तरे आपण एकत्र लिहूया। पहिला प्रश्न बघूया काय लिहिले आहे। संच A बरोबर x असा आहे की 3x - 1 बरोबर 2। दुसरा प्रश्न आहे संच B बरोबर x असा आहे, x हा नैसर्गिक संख्या आहे, x ही नैसर्गिक संख्या आहे पण x मूळही नाही व संयुक्तही नाही, बरोबर। त्यानंतर तिसरा बघूया प्रश्न संच C बरोबर x असा आहे की x हा कॅपिटल N चा घटक आहे। म्हणजे कॅपिटल N म्हणजे काय तर नैसर्गिक संख्या, बरोबर। x ही नैसर्गिक संख्याचा घटक आहे आणि x हा 2 पेक्षा काय आहे लहान आहे। तर आता बघूया आपण ह्याच्यातले कोणते संच समान आहेत किंवा नाही ते आपण बघूया। पहिला प्रश्न आपण बघूया संच A बरोबर, आता त्यांनी काय दिलं आहे तर x असा आहे की 3x - 1 बरोबर 2, बरोबर। मग आता आपण हे सोडून घेऊया इक्वेशन। संच A बरोबर 3x - 1 बरोबर 2, ठीक आहे। मग आता आपण हे सोडून घेऊया 3x - 1 बरोबर 2, ठीक आहे। आता काय करूया 3x आहे तसंच, -1 आहे पलीकडे गेले तर ते काय होणार -1 चे +1 होणार, बरोबर। त्याच्यामुळे 3x बरोबर -1 इकडे गेले तर तो +1, त्याच्यामुळे 2 + 1 होणार, ठीक आहे। मग 3x बरोबर 2 आणि +1 किती 3, मग 3x बरोबर 3। आता 3 गुणिले x ते 3 आणि x मध्ये गुणाकार आहे, बरोबर। त्याच्यामुळे गुणिले आहे त्याच्यामुळे 3 जे आहे ते या ठिकाणी काय होणार भागिले होणार, त्याच्यामुळे 3 × 3, ठीक आहे। त्याच्यामुळे ते फक्त x राहील आणि हा जो गुणिले 3 आहे तो इकडे या साईडला गेला तर तो काय होतो भागिले होतो, त्याच्यामुळे 3/3 किती आलं उत्तर 1, त्याच्यामुळे x ची किंमत किती आली 1। आपण इक्वेशन नंबर 1 लिहूया। त्यानंतर संच B बघूया। संच B बरोबर जी संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही अशा प्रकारची नैसर्गिक संख्या फक्त 1 आहे, बरोबर। तर तुम्हाला माहिती आहे की अशी आपल्याला संख्या 1 ही अशी संख्या आहे की जी मूळही नाही व संयुक्तही नाही, म्हणजे ती कुठली संख्या आहे तर फक्त 1 आहे। त्याच्यामुळे संच B मध्ये आपलं उत्तर काय येईल तर x बरोबर कोणती संख्या येईल तर ती 1च येईल। त्याच्यामुळे आपल्याला संच A मध्ये पण 1 उत्तर मिळाले आणि संच B चं पण 1 उत्तर मिळाले, बरोबर। संच C चं बघूया आता। संच C बरोबर 2 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या फक्त 1 आहे, बरोबर। आता त्यांनी आपल्याला नैसर्गिक संख्या विचारली तर 2 पेक्षा लहान म्हणजे ती कुठली असणार, नक्कीच ती 1 असणार, बरोबर। त्याच्यामुळे इक्वेशन आपण 3 देऊन टाकूया आणि म्हणून वरील तिन्ही संच यादी पद्धतीने पुढील प्रकारे लिहिता येईल। तर यादी पद्धत कशी आहे ते आपल्याला माहिती आहे। मग संच A बरोबर 1 या ठिकाणी बघा संच A ची व्हॅल्यू किती आली 1 आली आहे। संच B किती आहे 1 आणि संच C पण किती आहे तर तो 1च आहे, बरोबर। त्याच्यामुळे आपण यादी पद्धतीनुसार कसं लिहिणार आहोत तर